मिनी विधानसभा असलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी सोमवारी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सादर केला। सर्वसामान्य लाभार्थी जनतेपर्यंत सर्व योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी लोकसहभाग वाढविणे आवश्यक असल्याने त्या दृष्टीने अंमलबजावणी केली जाणार असल्याचं सीईओ कार्तिकेयन यांनी सांगितलं। राज्य सरकारच्या विविध योजना शेतकरी, महिला, कष्टकरी, विद्यार्थी, युवा यांच्यापर्यंत योग्य प्रकारे पोहोचवण्यासाठी सक्रिय राहणे यास अग्रक्रम देऊन सामान्य जनांना त्यामध्ये सहभागी करून घेणं अशा 30 सूत्रीवर आधारित असलेला कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर केल्याची माहिती कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। दुर्गम भाग, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा अधिक सक्षमीकरण करणे, त्या आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे उभ्या करणे तसंच महिलांना सत्वर आरोग्य सुविधा मिळण्यासाठी पिंक हेल्थ केअर सेंटर अशा विविध नाविन्यपूर्ण योजना असल्याचंही त्यांनी सांगितलं। मी कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिल्हा परिषद कोल्हापूर। आज मी अर्थसंकल्प 43 कोटी 65 लाखाच्या अर्थसंकल्प मी आज सादर केलेली आहेत। याच्यामध्ये नवीन म्हणजे आम्ही यावर्षीपासून थीम बेस्ड बजेट आम्ही सादर करणार आहोत। थीम बेस्ड बजेटमध्ये थीम असणार आमच्या गायडिंग लाईट, अशा पद्धतीने आम्ही बजेट ठेवलेली आहेत। यावर्षी आम्ही 3 विषयावर लक्ष ठेवणार आहोत। ते म्हणजे शेवटच्या गाव, शेवटच्या माणूसपर्यंत पोहोचणे आणि प्रत्येक योजनामध्ये महिलांना आम्ही प्राधान्य देणे, त्यानंतर पायाभूत सुविधा समृद्ध पद्धतीने बनवणे। हे 3 करण्यासाठी आम्ही ठेवलेली आहे थीम या वर्षासाठी सर्वसमावेशक, सशक्त आणि समृद्ध कोल्हापूर ह्या 3 बेसमध्ये आम्ही करणार आहोत। आणि याच्यामध्ये 24-26 मध्ये आम्ही वेगळ्या नवीन पद्धतीनं आम्ही केलं होतं डिपार्टमेंटनी आहे। पण थोडक्यात सांगायचं म्हणजे 25-26 मध्ये डिपार्टमेंटनी आहे मी तुला थोडक्यात काय नाविन्यपूर्व उपाययोजना केलेली आहे ते सांगतो। सामान्य प्रशासन विभागामार्फत आम्ही ई सर्व्हिस बुक म्हणजे सगळं जिल्हा परिषद कर्मचारीसाठी ई सर्व्हिस बुक आम्ही सुरू करणार आहोत। त्यानंतर शिक्षण विभागाच्या थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही समृद्ध शाळा आम्ही तयार करणार आहोत। त्यानंतर मिशन विद्याभूमीमधून शाळाच्या पूर्ण जमीन आम्ही आरक्षण करणार आहोत। त्यानंतर मेन राजारामांना ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट बनवण्यासाठी 6 कोटीचं नियोजन सुद्धा आम्ही ठेवलेली आहेत। मिशन विद्याकिरणमध्ये 1958 शाळा पूर्ण सोलार करण्यासाठी सुद्धा आम्ही प्लॅन केलेली आहेत। त्यानंतर आरोग्य विभागामार्फत आम्ही समृद्ध PHCचे कॉन्सेप्ट आम्ही DPTC मध्ये मांडला होता, ते सुद्धा आम्ही करणार आहोत। या व्यतिरिक्त 100% ऑनलाईन अटेंडन्स आम्ही घेणार आहोत। या व्यतिरिक्त पिंक OPDचे कॉन्सेप्ट सुद्धा आम्ही राबवलेली आहेत। या व्यतिरिक्त पशुसंवर्धन विभागामार्फत आम्ही 25-26 पासून सेक्स सॉर्टेड सिमेंट इंट्रोड्यूस आम्ही करणार आहोत। आणि समाज कल्याण विभागामार्फत आम्ही 25-26 मध्ये आम्ही दिव्यांग बांधवांसाठी आम्ही 3 चाकी बॅटरी ऑपरेटेड व्हेकल आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत। अशा पद्धतीने डिटेल्ड आणि महिला बाल कल्याण विभागामार्फत आम्ही समृद्ध अंगणवाडी आणि समृद्ध पशुवैद्यकीय दवाखाना सुद्धा आम्ही नियोजन पूर्ण ठेवलेली आहे।